अँगलचं वातावरण वाजतं ते 5:35 मिनिटात आपण वळणार आहोत मराठीकडं. तर आतापर्यंत 4 टन हिंदीमध्ये आपण ऐकले असेल तर मराठीकडे वळणार आहोत. आपली भाषा आपला अभिमान या आपण मराठीकडे वळणार आहोत. आता सर्गशी दिबा पाटील स्टँड आपल्या समोर, तुकाराम हरी वाजेकर स्टँड आपण पाहतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपण पाहतोय. तर क्रांतीवर वासुदेव बलवंत फडके स्टँड आपण पाहतोय आणि एक सिद्धिविनायक स्टँड आपण पाहतोय, जे मैदानाचं नाव आहे. आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं पर्व 6वं आणि ज्या स्पर्वांना खरोखरच आम्हाला भरपूर काही दिले, कारण भरपूर चांगलं आयोजन आपण पाहतोय. सायंकाळचं वातावरण आणि गोलंदाज तयार होतोय. तो टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी अक्षरा 11 गोल्डी 11 MD खारकर प्रदेश उलवे नोडनं ज्याचे संघ मला निलेश खारकर आणि सुहास गोंधले आहेत. स्वागत आहे तुमचं देखील. आणि पहिला सामना जिंकला होता तो अंकुर सिंगनं सुएक्स स्पोर्ट दापोली, ज्याचे प्रफुल्ल विचार आणि सुहास मात्रे हे देखील ऑनर्स त्यांचं देखील स्वागत करतोय. हिअर वी गो, गेट रेडी. 6 षटकांचा सामना, पहिला सत्र विनर टू विनर सामना बघायचा. सामना जिंकून आज स्पर्धेमध्ये पहिला संघ कोणता क्वालिफाय करणार आजच्या तिसऱ्या डे मध्येच. पहिला चेंडू फसवा होता, कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला, जागा बनवली. पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, याचं कारण आहे कारण पॉईंट सर्कलच्या आतमध्ये वरती पूर्ण खाली क्षेत्र आहे आणि तो करण्याचा प्रयत्न चुकलाय फलंदाजाचा. डॉट डिलिव्हरी. प्रसाद घरत समर्थ कडू स्ट्राईक हँडला. प्रसाद घरत देखील ऍज अ कॅप्टन त्याने लगेच सांगितलंय. पहिल्यांदा संभ्रमात पडला जेव्हा त्याला विचारलं व्हॉट कॅन यू डू आफ्टर विनिंग द टॉस. त्याने सांगितलं की मी थोडा विचार करून सांगेन. नंतर तिकडनं आवाज आला, समर्थन आवाज दिला की फलंदाजी स्वीकारायची आहे आणि तो अत्यंत धाडसी निर्णय घेतला. बघायचा आहे मगाशी 88 धाबा कुठल्या या संघानं, बघायचं आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशी खेळी करणार याच्याकडे उत्कंठा शिकायला पोहोचते. ऑन साइडला केल्यास भाग पाडलं होतं, उंची जास्त. अंकुरनं कॉल केला विकेट किपरला. या सेटेस पहिला धक्का, मोठा धक्का. ज्या समर्थानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली, एक उल्लेखनीय कामगिरी केली, तो मात्र फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का मैदानावरती 0 धावसंख्येवरती. वेल बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग. अभ्यानं झेल टिपलाय. ज्या अभ्यानं मागच्या सामन्यामध्ये 16 धाबा कुठल्या होत्या आणि ज्या समर्थनं मगाशी 32 धाबा कुठल्या होत्या, तो मात्र शून्यावरती बाद झाला. चिंतेचं वातावरण निर्माण झालंय, शंका नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य महेश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 6वं आणि आज आम्ही 3 डेज यानी की 30 दिवसामध्ये हे बघा, हे आपण पाहतोय. आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे महेश कडू साहेब. शांत स्वभावी, शांत स्वभाव, फक्त कामावरती फोकस, कमी बोलणं जास्त काम करणं. महेश तुमच्याकडे अजून एक चांगली गोष्ट आम्ही शिकलो की तुम्ही फार कमी बोलता आणि तुमचं काम बोलतंय. हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे कांचन. कमी बोलायचं, काम बोलतं तुमचं, हे आम्ही शिकलोय तुमच्याकडनं. हे यशस्वी आयोजक आमच्या स्क्रीनवरती. गुड बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग ॲज अ कॅप्टन. ब्युटिफुल स्टार्ट. हो, पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर काढला, त्यानंतर फलंदाजाला चक्कवा दिलाय. हे गोलंदाजामध्ये खूप चांगले व्हॅरिएशन पाहायला मिळतात. भरपूर वर्ष अंकुर सिंगनं या क्रिकेटच्या मैदानावरती म्हणेन ते त्यानं अधिकार गाजवलेत आणि निलेश परिस्थिती मंचावरती आहेत. त्यांचा आताच आम्ही शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू कव्हर केला. धावसंख्या दाफावती अजूनही नाहीये. 0-1 बाद. ज्या संघानं 88 धाबा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये, त्या संघानं अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा. बघायचं आहे, सुरुवात तशी चांगली नाहीये. फुल टॉस, चेंडूला फक्त दिशेने पण सीमा पार. पहिलाच खणखणीत चौकार. वरती एक पहिला धक्का निर्माण केला. 0 पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र पाहायला मिळालं ते गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉट, नंतर मात्र चौकार आलाय. चांगली फलंदाजी करत असताना प्रसाद गरज साथ देतोय, तो मात्र रोशन पाटील. मॅन फॉर्म चिंचपाडा. खूप खूप धन्यवाद कांचन, खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण प्रत्येक खेळूची माहिती आम्हाला एवढी माहिती नसते तंतोतंत, कारण भरपूर ठिकाणी आम्ही समर्थन करत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळूचं नावं आणि त्यांचं रेकॉर्ड्स आम्हाला सांगणं कठीण असतं. ब्लॉकचा चेंडू परफेक्ट यॉर्कर टोकरशी यॉर्करचा वापर केलाय. बघा, पहिल्यांदा चेंडू त्यांना आतमध्ये टाकलाय, दुसऱ्यांदा चेंडू त्यांना लेग कटर टाकला अंकुरनं, तिसरा चेंडू त्यांना पुन्हा आतमध्ये टाकलाय, चौथा चेंडू फुलटॉस टाकलाय, 5वा चेंडू त्यानं ब्लॉकॉलचा टाकलाय. टोक रशियन यॉर्कर. प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन, यासाठी अंकुर सिंग ओळखला जातो आणि भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये का अधिराज्य गाजवलं याचं उत्तर देखील दिलंय. मध्ये प्रसाद घरत आला. मागच्या 5 चेंडू प्रसाद नॉस टाकला उभा होता, आता मध्ये आलाय तो संधी मिळाली त्याला. ज्या प्रसाद घरतनं मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली, तो प्रसाद घ्यायचा कॅप्टन. बघायचा कशी कामगिरी करेन.
निलेश शेठ खारकर, सुहास गोंधली साहेब हा सामना पाहतात. स्वागत आहे निलेश शेठ खारकर तुमचं. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि या परिसरातील एक चांगले भाजपाचे नेतृत्व ज्यांच्यामध्ये आपण पाहतोय सीमा पलीकडं पहिला षटकार. What a fantastic stroke that was. That's the first six of this inning. End of the first over. 11 for 1. DZM. क्लासिकल फटका. चेंडू खराब नव्हता. समोर समोर फुलर अँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय शॉट होता आणि काय शॉट मध्ये नजाकत होती. 5 चेंडू मागच्या नॉन स्ट्राईकला उभा असताना पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. पहिल्या चेंडूवरती अंकुर सिंगला त्यानं प्रत्युत्तर दिलंय. एका संघनायकासमोर म्हणजे एका वाघाने एका वाघासमोर डरकाली फोडली आणि त्या डरकालीचा आवाज आज मात्र या पूर्व उल्वा नोड मध्ये तुम्हाला गुंजताना पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 for 1. You're watching Raigad Premier League 2026 season 6. या स्पर्धेची सुरुवात या स्पर्धेत जनक सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब सध्या तर रायगड जिल्हा परिषद उच्च पदावरती अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत. फार अभिमान आहे. लाल दिव्याच्या बत्तीमध्ये ते फिरतात आणि आता मात्र त्यांना पुन्हा संधी मिळणार समाज कार्य करण्याची. 11 धावा 1 गडी बाद. या स्पर्धेमध्ये भरपूर सहकार्य आमचे तेजस म्हात्रे असतील. राकेश गायकवाड साहेब रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. उपाध्यक्ष सन्मान प्रशांतजी खाणावकर. त्यानंतर तेजस्वी मांत्रे यांचं देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी. रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर जिल्ह्याची प्रीमियर लीग. जिल्ह्याचं क्रिकेट कसं उंचावेल याच्याकडे त्यांचं लक्ष भरपूर असतं. चॉप करण्याचा प्रयत्न. फुल रन डिलिव्हरी. वाईड यॉर्कर. खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज दुसरा P2 मध्ये येत असताना बेलपाडा एंडकडनं नरेश टोमरे हातनोली एक्सप्रेस. जी हा मॅन फ्रॉम हातनोली. मला आठवते ज्यावेळी तलोजा स्पर्धेमध्ये पहिला रायगड ठाणा सामना झाला 2010ला तेव्हा गोलंदाजानं मिडल षटक फेकलं होतं. तोच हातनोली एक्सप्रेस ऑन साइडला वर शॉट. पंचांचं एक्झॅक्टली बाजूनच करत विकेट. अजून एक चौकार. दुसरा चौकार या सत्रातील. अप्रतिम फटकेबाजी. गोलंदाजच्या गतीचा वापर कसा करायचा यामध्ये युझिंग द पेस अप ब्युटिफुली. खूप सुंदर वापर केला गोलंदाजच्या गतीचा. फक्त तंत्राचा वापर केला. कोणत्या प्रकारे ताकदीचा वापर त्याचा क्लास दाखवत असताना 10 सेकंद बेकान आकार देते. 15 धावा गडी बाद झाला 1. फुल टॉस स्वीप केला. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. व्हॉट अ बॅटिंग. फक्त चेंडूला दिशा देत असताना फक्त कॉपी बुक स्टाईल करत असताना आपला तंत्र मंत्र आपला क्लास आपला स्टँडर्ड दाखवत असताना अजून एक चौकार. मला फलंदाजी यासाठी आवडली की फुलटॉस चेंडू होता तो लॉंगॉनला फेकून देऊ शकत होता. मध्ये त्यानं पाहिलं की बॅकवर्ड लेग पुन्हा खाली आहे. तिथे कोणी नाही. P2चं दुसरे षटक चालू आहे. त्याचा त्यानं वापर केला. फक्त चेंडूला टर्न केलं. फक्त दिशा दिली आणि हेच तर चांगल्या गडीचं वैशिष्ट्य असतं. याचं कारण आहे तो येता क्षणी खेळाडूची पाहणी करतोय. आपल्याला कुठे सापला रचलाय कुठे आपण गॅप शोधू शकतोय याचा पहिला अभ्यास करतो. त्यानंतर मात्र फलंदाजी करतोय. एक महान फलंदाज असेच तर बनले जातात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटकात धावांचा वेग वाढतो 19 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उल्वा नोड मध्ये प्रतीश हा देखील सामना पाहता. प्रतीश स्वागत आहे तुमचं देखील. ऑन साइडला नो लुक शॉट. स्कर ऑफ द विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण लावलं त्याला बीट करत असताना लगातार 3 चौकार. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोशन पाटील. सामना पण रंगात आलाय. डीजे पण आमचा रंगात नितेश आलाकर. ज्या पद्धतीने मगाशी रोशन पाटील उर्फ बाळा नेहमी उलटी टोपी घालतो मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मगाशी 41 धावा कुठल्यात आल्या त्यानं परिचय दिलाय. मी मगाशी इंटरव्ह्यू कव्हर केला. फार कमी बोलतोय मध्ये त्याची बॅट खूप चांगली बोलते. तिन्ही चौकार त्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवले. पंचांच्या मागे खेळाडू लावला त्याला देखील त्यानं बीट केलं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 23 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात त्या तब्बल 12 धावा. 23 धावा 1 गडी बाद. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ऑप्शनचा चेंडू
फेकून दिला समोर, स्वर्गवासी दिबा पाटील स्टँड समोर फेकून दिला सीमा पलीकडं. सलामी देतो स्टँडला, नमन करतो दिबा पाटील साहेबांना आणि येतील त्या साधावा. तीन लगातार चौकार षटकार आणि तेही फटके ऑन साइडला सजवलेत. आतापर्यंत मागच्या 4 चेंडूमध्ये बाळानं एकदा ऑफ साइडला काढली नाही, कुठली नाहीये. याचा अर्थ इज अ किंग ऑफ द ऑन साइड. काय खेळतोय, काय चालतोय, जसं काय जंगलामध्ये राजा सिंह चालतोय तसंच चालतोय मैदानावरती. काय रुबाब आहे, काय फटकेबाजी आहे, काय अंदाज आहे आणि काय क्लास आहे त्याचा मैदानावरती. फुलटॉस पुन्हा एकदा फ्लिक केलंय, फक्त दिशा त्याचा फेवरेट झोन, त्याचा स्ट्रॉंग झोन दाखवतोय. आता लॉंग लेगला क्लिअर करतोय. अजून एक चौकार. नितेश, तू देखील आज मन जिंकलीस. कर हृदयाचं स्पंदन तू वाढवणारे जेव्हा आम्हाला फटके पाहायला मिळतात, जेव्हा सामने पाहायला मिळतात, त्यामध्ये तुझं डीजेची ही धुंद आम्हाला बेधुंद करते. अप्रतिम संगीत सुनंदा डीजेच्या माध्यमातून. या षटकामध्ये 22 धाबा आल्या, दुपटीने धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आले होते, या षटकामध्ये 22 दुपटीने धाबा. कुठल्याच बाळाने त्याला साथ देतोय कॅप्टन टीम प्रसाद गरज. आम्ही फलंदाजी का स्वीकारली, समर्थक करू जरी अपयशी झाला तरी मात्र आम्ही फलंदाजी करू शकतोय हे त्यानं दाखवले मैदानावरती. 33 धाबा, एकही गडी बाद झालाय. कारण पहिल्या चेंडू डॉट नंतर मात्र गडी बाद झाला होता. मगाशी गोलंदाजी फार चांगली राहिली नाहीये. मी म्हणेन समर्थ कडूला ज्यावेळी गोलंदाजी केली 2 चेंडू डॉट नंतर मात्र अंकुरला मार बसला. कारण 11 धाबा आलेत मागच्या षटकामध्ये. ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम चांगला कॉन्टॅक्ट कॅप्टन टू कॅप्टन प्रसाद घर वर्सेस अंकुर सिंग. शॉट ऑफ लेन ऑन साइडला बोलवलाय, पूल करत असताना सक्सेसफुल चेंडू सीमा पलीकडे गोल. अजून एक षटकार. षटकार आतापर्यंत 5 चौकार पाहायला मिळाले. किती ताबडतोब फलंदाजी. मागच्या 13 चेंडू मध्ये जर 5 चौकार 3 षटकार म्हणजे 8 चेंडूवरती डायरेक्ट धाबा आल्यात. एक चेंडू समर्थ डॉट केला, एका चेंडूवरती तो बाद झाला, 2 चेंडू ते गेले. तदनंतर मात्र काय फटकेबाजी पाहायला मिळते, काय सुरुवात केली, विस्फोटक सुरुवात केली या मैदानावरती. माइंड ब्लोईंग. संघाला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. आम्ही टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारले याचं उत्तर दिलंय मैदानावरती. नो डाऊट. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा आणि आता अंकुरचं पुन्हा एकदा स्वागत केलंय. चेंडू खराब होता कारण डक ऑफ द लेन. फलंदाजाला खूप चांगली संधी होती आणि पूल करत असता प्रसादनं पुन्हा एकदा षटकाराने सुरुवात केली. याच प्रसादनं मगाशी शेवटचा चेंडू अंकुरला षटकार मारला. याच प्रसादनं पहिल्या चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय. बॅटल चांगलं आहे. फुलटॉस फेकून दिला चेंडूला. अजून एक षटकार. सलग तिसरा षटकार. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद साठे. पहिला षटकार त्याने दाखवला एक्स्ट्रा कव्हर रिझनला, दुसरा षटकार दाखवला काऊ कॉर्नरला, आता षटकार दाखवला लॉंग ऑनला. मैदानाच्या चौफेर फटकाची करायची क्षमता असणारा प्रत्येक चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय त्यानं. अप्रतिम फटकेबाजी. वाट कॉन्टॅक्ट. एक वाघ एका वाघासमोर, एक कॅप्टन एका कॅप्टन समोर. 45 धाबा, धावा धावा आणि फक्त धाबा. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. ब्लॉकॉलचा चेंडू मात्र मिळणार ते एकच धाव. बाळा अजूनही चांगली फलंदाजी करतोय. बाळाचं नेहमी वैशिष्ट्य राहील, तो मैदानावरती येतोय अगदी वाघासारखा येतोय. त्याची चाल, त्याचा रुबाब, त्याची फटकेबाजी, त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं बॉडीचं बॅलन्स काय अप्रतिम राहिले मैदानावरती. 46 15 चेंडू मध्ये 46 धाबा. पहिला संघ ठरू शकेल कमी चेंडू मध्ये 50 धाबा पूर्ण करा. माझ्या मते
निश्चित काही विस्फोटक सुरुवात प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय सायंकाळच्या वातावरणामध्ये. अगदी रम्य सायंकाळ. फेकून दिला चेंडूला. उंची जास्त, लांबी जास्त, स्लॉग इट टाकवलंय चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार. थँक्यू. बाळानं जीप बघा किती वेळा बाहेर काढले. 3 वेळा बाळानं जीप बाहेर काढले. क्या बात आहे बाळा. जिंकलंस तू बघा. एकदा, दोनदा आणि तीनदा. हे हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची कमाल. लाईव्ह इव्हेंट 24 इमेज ला सबस्क्राईब करा. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. ठाणा टीमने देखील या स्पर्धेमध्ये 16 चेंडू मध्ये 50 धाबा कुठल्या होत्या. वेलकम पिपटे. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. 16 चेंडू मध्ये 52 धाबा. ग्रेट बॅटिंग. 400चा स्ट्राईक रन रेट. ग्रेट बॅटिंग. काय सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली कारण टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारली. विनर टू विनर सामना. कॉन्टॅक्ट चांगला. अप्रतिम फटकेबाजी. 52 वरती 1. स्लोवर मात्र त्याला देखील योग्य दिशा. एक्स्ट्रा कव्हर फक्त चेंडूला दिशा दिली. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा समाचार देखील घेतलाय. अंकुरची लेन चांगली आहे. लाईन चांगली आहे. ॲक्युरेसी चांगली आहे. अनुभव चांगला आहे. मात्र आज दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडले आहेत कारण धावांचा डोंगर उभा करायचा आहे. कारण अंकुरच्या संघाने 76 धाबा मगाशी सहज पूर्ण केल्यात आणि या संघाने 88 धाबा कुठल्या होत्या. त्यामुळे आजचे 4ही संघ अत्यंत घातक संघ पाहायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 53 धाबा 1 गडी बाद. महेश कोडे यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व उरणच्या या नगरीमध्ये फसवलाय चेंडू. नकल चेंडू. अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय. पहिला चेंडू या मध्ये फसवा टाकलाय. याच गती कमी केली. क्रॉस बॅट स्ट्रोक स्वतःवरती नाराज झालाय. प्रसाद गर्द 1 चेंडू डॉट झाल्यानंतर सुरुवात मात्र चांगली षटकारानं केली. एंड मात्र चांगला केलाय गोलंदाजानं. हॅपी एंडिंग. 3 षटकांची सांगता. 53 धाबा 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये दुपटीनं 22 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा. एकूण धाबा 53. गडी बाद झालं 1. प्रशांत खेळतोय 19 वरती. रोशन खेळतोय उर्फ बाला 34 वरती आणि 3 षटकांची संख्या 53 धाबा 1 गडी बाद. डीजे क्रिकेटचा उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास. मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास. क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगडच्या मैदानात भिडती बालाकडे लक्ष असेल. बालाने मग 41 धाबा कुठल्या होत्या. 50 धाबा काढण्यासाठी 9 ची गरज होती मात्र तस लवकर. त्यानंतर आता त्याला संधी आहे कारण आता समीकरण त्यांच्याकडे 3 चेंडू 3 षटका अजूनही बाकी आहेत. 18 खेळ चेंडूचा खेळ बाकी आहे. बाला खेळतोय 34 वरती. प्रसाद गरज खेळतोय 19 वरती. प्रसादनं फक्त 5 चेंडूचा सामना केला. 19 धाबा कुठल्यात. रोशन पाटील 11 चेंडू मध्ये उर्फ बाला 34 धाबा कुठल्या. ग्रेट इनिंग फ्रॉम द बाला. व्हॉट अ इनिंग फ्रॉम द बोथ द बॅट्समॅन अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम देम. गुड बॉलिंग. हे छान टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. बिग विकेट बिग ब्लो. परतावा लागेल फलंदाजाला. बाला इज वॉकिंग बॅक. प्रेक्षकांच्या घंटी वाजली. गोलंदाज हरेश गावंड. जितेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पेन जिते. नाव जिते. गावाचं नाव जिते आणि जिंकले मी म्हणे फलंदाज बाळाला बाद केलंय. 53 वरती 2 गडी बाद झालेत. कारण खूप चांगली भागीदारी बिल झाली. 0 वरती पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली भागीदारी बिल झाली आणि त्यानंतर 53 धाबा 2 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ आहे. अंकुरला देखील मार बसला. अंकुरच्या पहिल्या षटकामध्ये 11. दुसऱ्या षटकामध्ये 20. एकूण त्याच्या षटकामध्ये 31 धाबा 1 गडी त्याने बाद केलाय. समर्थ कडोल त्याने बाद केलाय. मात्र दुसरं षटक आपण पाहिलं नरेश टोंबरेचं. तो देखील मागडा ठरला. दुपटी धाबा आल्यात. 22 धाबा नरेश टोंबरेच्या षटकामध्ये आल्यात. हा डेफिनेशन कॅमेरा. सुंदर अशी क्रीडा नगरी. हा बलून्स आपण पाहतोय हवेमध्ये अंगाला स्पर्श करणारा. गारगार वारा. प्रचंड प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये सायंकाळचं रम्य वातावरण आणि अगदी प्रसन्न वातावरण रंगतोय. हा खूप मोठा सामना एन्जॉय करतोय आपण. ओ बॅट अँड पॅड मध्ये कमबॅक चांगले झाले. गोऱ्यांचा गुड डिलिव्हरी.
काय सुपर आणि फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परतावा लागला फलंदाजाला. शून्यावरती बाद झालाय. अजून एक धक्का 53 वरती 3 धक्के. सोनारीच्या मैदानात थरार अपार, प्रेक्षकांच्या जयघोषाने रंगला दरबार. षटकार चौकारांचा पाऊस खास, रायगड प्रीमियर लीगचा वाढतो विश्वास. रायगड प्रीमियर 53 वरती 3 मैदानावरती सामना आपण एन्जॉय करतोय. फलंदाज बघा कसा बाद झाला. त्याच्या थाईला हा चेंडू ब्रश झाल्यानंतर मात्र विकेट त्याचा बाद झाला. ऑफ स्टंपला हा बघा ऍक्शन रिप्ले लाईव्ह टेलिकास्ट मध्ये 24 इव्हेंटच्या माध्यमातून ब्रश झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालाय. ऑन हॅट्रिक क्या बात आहे. संकेत पाटीलची पहिली हॅट्रिक 5 पर्यंत कंप्लीट केला स्पर्धेमध्ये. मॅन फॉर मोरबी. फलंदाज आलाय मैदानावरती. जो फलंदाज आलाय त्या फलंदाजासाठी महेश कडू मित्रमंडळाकडनं जर या फलंदाजानं 3 षटकार मारले तर मिळणार त्याला क्रिश मात्रेला 3000 रुपये. बाबूशानं मगाशी म्हटलं होतं क्रिश का गाणं सुनेगा क्या. क्या बात आहे. वेगळीच ओळख आहे त्यांची. प्रवीण दुगाडे सर आम्हाला जॉईन झाले. 32 वर्षा क्रिकेटचा दांडगा अनुभव. भरपूर काही चांगलं त्यांच्याकडे आम्हाला शिकण्यासारखं मिळतंय. एक जबरदस्त राष्ट्रभाषा कशी असावी, राष्ट्रभाषा कशी बोलावी, राष्ट्रभाषेचं समर्थन कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे प्रवीण दुगाडे सर. स्वागत आहे सर तुमचं. 53 वरती 3 स्कोरबोर्ड वरती जणू काय खीळ लावली की काय गोलंदाजानं. कारण 3 षटकामध्ये 53 धावा आल्या. नंतर मागच्या 3 चेंडूवरती गडी बाद झाले 2 आणि 1 धाव नाहीये. वंडरफुल कमबॅक. नाही जमलं. हेलिकॉप्टर उडवायचा होता फ्लाइंग स्लिप मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही. हिट झाला. शेवटचे 5 चेंडू डॉट. थँक्यू कांचन. व्हेरी गुड जॉब. चांगली माहिती आमच्यावर पोहोचून इन्फॉर्मेशन देतोय. मागच्या 5 चेंडूत एकही धाव नाहीये. हेच ना ह्याच नाव आहे क्रिकेट. इथनं कमबॅक करू शकतो हा संघ. सुरुवात अशी विस्फोटक झाली की असं वाटलं की 126 धावा पाहायला मिळतील. ज्या ठाणा संघाने इथे कुठल्या होत्या केतनच्या संघानं त्या धावा पाहायला मिळतील असं वाटलं. मात्र नंतर काय कमबॅक झालं. जसं पॉवर प्ले संपलं तरी देखील मार बसला अंकुर सिंगला. नंतर मात्र बाला बाद झाला. नंतर मात्र प्रसाद नॉस्टॅकलाच राहिलाय. बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला दिशा दिली. योग्य दिशा होती. एकदा मिळणार. एखाद्यानं फारसा फरक पडणार नाही. आणि 7 चेंडू नंतर आलेली पहिली धाव. किती महत्वाची धाव बघा. असंच असतं कांचन. जेव्हा आपल्याला धावा येतात तेव्हा चौकार षटकारांची तुम्हाला किंमत दिसत नाहीये. आणि जेव्हा धावा येत नाहीये तेव्हा एका धावेची किंमत देखील फार महत्वाची कळते. हे तुम्हाला पाहायला मिळालं मागच्या 6 चेंडू मध्ये. कारण 16 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्या संघानं आणि मागच्या 6 चेंडू मध्ये फक्त एकच धाव. हेच तर क्रिकेट आहे. हे बदलतं क्रिकेट मैदानावरती सातत्याने बदलतंय आणि ते आपण पाहतोय मैदानाबरोबर. बॅट अँड पॅड मध्ये प्रत्येक डिलिव्हरी आता टोक रशी यॉर्कर पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू फार चांगला फेकलाय गोलंदाजानं. आणि या गोलंदाजाचं नाव आहे हरेश गावण. मॅन फ्रॉम जीते. भरपूर चांगली कामगिरी केली. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा, 3 षटकामध्ये 53 धाबा आणि 55 वरती आता 3. म्हणजे या षटकामध्ये कांचना मला सांगतील फक्त 2च धाबा आल्यात. त्याही ऑन साइडला 2 धाबा आल्यात सिंगलच्या माध्यमातून. एकही चेंडू वाईट नाहीये. एकही चेंडू नो नाहीये. नियंत्रित गोलंदाजी कशी असावी, डिसिप्लिन गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवलं गोलंदाजानं. एंड ऑफ द 4th ओव्हर 55 धाबा 3 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हे षटक लवकर संपलं. खूप लवकर संपलं. कळलंच नाही कधी षटक सुरू झालं कधी संपलं. याचं कारण आहे कारण या षटकामध्ये एकी चौकार आला नाहीये. या षटकामध्ये कधी षटकार आला नाहीये. या षटकामध्ये डबल आली नाहीये. या षटकामध्ये ट्रिपल आली नाहीये. या षटकामध्ये वाईड आला नाहीये. आणि या षटकामध्ये नो देखील आला नाहीये. आणि ह्याच कारण की षटक खूप लवकर संपलं. 55 वरती 3 गडी बाद. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सायंकाळचं वातावरण सूर्यानं अस्त केलाय. फ्लड लाईन ऑन झाली. बलून्स आमचा हवेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ह्या इथे स्पर्धा सुरू आहे. अंगाला स्पर्श करणार गारगार बरा. अगदी सायंकाळचं रम्य सायंकाळच्या वातावरणामध्ये अगदी प्रसन्न वातावरण रंगतो हा सामना. जबरदस्त एंटरटेनमेंट मैदानावरती. गोलंदाज तयार. फुल टॉस. पंचांचा बघायचा इशारा होतोय. यस पंचांचा षटकाराचा इशारा होतोय. आणि त्या सोबतीनं 6 धाबा येतील. आणि पंच सांगतात की चेक देखील करायचं आहे. हाईट फॅक्टर चेक केला जर एक्झॅक्टली. यस डीजे.
थँक्यू डीजे. नो बॉलचा इशाराला पंचाकडनं नो बॉल 6+1 7 धाबा मिळतील. मगाशी एका धाबेसाठी 7 चेंडू मोजावे लागले, आता एका चेंडूमध्ये 7 धाबा आहेत. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, ह्याचीच आपण चर्चा करत होतो. 6 धावांसाठी एका धाबेसाठी 7 चेंडूचा वापर केलाय आणि आता एकही चेंडू न टाकता धाबा आल्यात त्या मात्र 7. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. 16 चेंडू मध्ये 53 धाबा, नंतरच्या 7 चेंडू मध्ये फक्त एकच धाव. आणि हा बघा फुल टॉस. यस, लगेच नो बॉलची मागणी केली फलंदाजानं प्रसाद घरतनं. प्रसाद फार कमी बोलते, स्वतःची पुटपुटतोय, कारण सचिन रमेश तेंडुलकर देखील स्वतःची पुटपुटायचे, एकट्यामध्ये बोलण्याचं ते देखील बोलायचे, एकट्यामध्ये बोललं पाहिजे. आणि फुल टॉस, अजून एक मोठा हिट, फ्री हिट वरती आलाय तो षटकार. एका चेंडू मध्ये आल्या तर तब्बल 1 नव्हे 5 नव्हे 10 नव्हे तर 13 धाबा डीजे. ऍक्शन रिप्ले बघा, एक्झॅक्टली कमरेवरती चेंडू आणि त्याचा मात्र वेध घेतला. मात्र फुल लेन चेंडू, फुलटॉस चेंडू, ज्युसी फुलटॉस ज्याला म्हटलं जातं, कारण फुलटॉसचे प्रकार 3 आहेत. एक लोअर फुलटॉस, एक फुलटॉस, एक ज्युसी फुलटॉस आणि एक तो बीमर कमरेच्या वरती जातोय त्याला बीमर म्हटलं जातं. आणि षटकाराचा वापर केलाय. एका चेंडू मध्ये 13 धाबा. डोक्याचा व्याप वाढला की काय अंकुर सिंगचा, हा देखील प्रश्न पडलाय. शिकलं पाहिजे गोलंदाजी तुम्हाला हरेश गावांकडनं. हरेशने काय गोलंदाजी केली, फक्त 2च धाबा दिल्यात आतापर्यंत. 3ही गोलंदाज मात्र फारसे मागणे ठरलेत. अंकुर सिंगने 2 षटकामध्ये तब्बल धाबा दिल्यात, त्याने 31. नरेश ठोंबरेने एका षटकावर धाबा दिल्यात त्या 22 आणि हरेश गावाने दिल्या फक्त 2च धाबा. ओ लेग ब्रेक, चेंडू पुढे ठेवला, खाली ठेवला, लेग ब्रेक केलाय. हिंदीमध्ये याला म्हटलं तर अंगडायले ना, गेंदने अंगडायली असं म्हटलं तर हिंदीमध्ये. आणि हे टर्न झालाय, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रसाद घरत सारख्या सेट फलंदाजाला इनफॉर्म टच मध्ये असल्या संघनायकाला डॉट चेंडू फेकणं म्हणजे निश्चित समुद्राच्या पाण्याला आग लागण्यासारखं आहे. धावसंख्या 68, 3 गडी बाद. कोणाचा यार लेफ्ट राऊंड विकेट, मोठा फटका, स्लॉग हिट, मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिलाय. अजून एक षटकार. सहावा षटकार मारला प्रसाद. एकदा जोरदार टाळ्या द्या प्रसादची फलंदाजी आवडली असेल तर. व्हॉट अ बॅटिंग. 6वा षटकार फेकून दिलाय आणि जास्त षटकार त्याने 5च्या 5 षटकार. एकच षटकार त्याने ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर दाखवला. त्यानंतर 5 षटकार मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि ऑर्थोडॉक्स लॉंगाच्या डोक्यावरनं 38 वरती खेळतोय फलंदाज. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक कॅप्टन नोक दाखवलाय मैदानावरती. 241 धाबा मोराबे जिथे झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्याने 241 धाबा कुठून सिरीज त्याने पटकारली होती. थँक्यू बाईक पटकारली होती. थँक्यू कांचन, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. फुल टॉस, अजून एक मोठा फटका. 7वा षटकार प्रसादच्या बॅट मधनं आणि प्रसाद पोहोचतोय आता वेगानं, जबरदस्त 50च्या जवळ पोहोचतोय. 44 वरती 7 षटकार मारलेत. जर येणारा 8वा षटकार मारला तर 50 देखील होतील. आणि काय बॅटिंग, मी देखील प्रेमात पडलं प्रसादच्या या फलंदाजीच्या. किती चांगली निवड आहे आमचे निलेश खारकर साहेबांची, किती चांगली निवड आहे सुहास गोंदी साहेबांची. त्यांना संघ बांधलाय आणि काय फटकेबाजी मैदानावरती. अप्रतिम अंदाधुंद फलंदाजी, रम्य सायंकाळ प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करत असताना ग्रेट बॅटिंग. व्हॉट अ इनिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नोक. संघनायक कसा असावा, जबाबदारी काय असायची, व्हॉट इज एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं डेफिनेशन दाखवलंय फलंदाजानं. 7 षटकार मारलेत आतापर्यंत आणि 6 षटकार 80 धावा पलकावरती. अभ्या मला विचारतात धावा किती झाल्या. जाब्याने 16 धावा कुठल्या होत्या. 80 धावा मैदानावरती. नाही जमलं, चांगला चेंडू खोलव्या टप्प्याचा मात्र निघून गेला सीमा पलीकडे. पाहता पाहता नजरेसमोरून 4 धावा. प्रीमियर लीग महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास रायगड प्रीमियर लीग. व्यंकटेशचे 48 वरती खेळतोय प्रसाद. बघायचं सिंगल डबल करून 50 पूर्ण करणार की चौकार षटकार की आउट होणार. स्लोवर चेंडू, नकल चेंडू खाली ठेवला. फलंदाज बीट करत असताना
48 धाबा व्यक्ती कुठे असताना फलंदाजाचा रिव्ह्यू वाईट साठी. मात्र हा चेंडू तर ऑप्शनला खूपच क्लोज होता. तरी बघायचंय कधी कधी चेंडू स्विंग होत असतात, बाहेर जात असतात. 84 धाबा 3 गडी बाद. कंचन पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धाबा, 3 षटकांमध्ये 53 धाबा. आणि हा फेअर चेंडू आहे. दिस यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण चेंडू ऑप्शनच्या खूप क्लोज होता. यस खूपच क्लोज आतमध्ये आलाय चेंडू. ऍक्च्युअली प्ले बघू शका स्क्रीनवरती आपण. 84 धाबा. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती आग लावली प्रसादनं. बघायचं प्रसाद 48 करतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण अर्धशतक पाहिली ती 4 अर्धशतक पाहिलेत. पहिलं केतन मात्रे ठाणा, आर्यन नाईक खानावले, रजत मुंडे खानावले, संदेश गोंदले डोलवी. थँक्यू कांचन. कांचन आताच मी गोव्याची एक स्पर्धा वेदांत ट्रॉफी 5 लाखाची स्पर्धा कव्हर केली. तिथे अखिल स्कोरर, त्याला कॉम्प्युटर स्कोरर म्हटलं होतं. हे नाव मी आज तुला देतोय, कॉम्प्युटर स्कोरर. क्या बात आहे. क्लीन बॉल फलंदाज बाद. सोपा चेंडू होता, फलंदाज समजू शकला नाहीये आणि क्लीन बॉल. 84 वर्षी 14 धक्का. चौऱ्याऐंशी धाबा 4 गडी बाद. लाईन मिस केली खूप चांगली. डीजेची कामगिरी पाहताना स्वतः मालक बसलेत डीजे ऑपरेटिंग करत असताना. आमचे निश्चित नितेश हे बसलेत. डीजे केले खूप खूप कौतुक. 84 धाबा 4 गडी बाद. हा बघा दाखवल्याचा स्क्रीनवरती. हे सर्व खेळाडू आपण पाहतोय प्रतिम कामगिरी करत असताना. खूप चांगली गोलंदाजी. हरेश गावण ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा दिल्या होत्या. एक मुंबई गोलंदाज सरला ज्याने इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली आणि तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द गावंड. गावंड आम्हाला प्रभावित केल्याच्या पद्धतीने फलंदाजीमध्ये आम्हाला प्रसादनं प्रभावित केलं, बाळानं प्रभावित केलं, समर्थकडून मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं, त्यानंतर मगाशी अभ्यानं प्रभावित केलं. त्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र 85 वरती 4 गडी बाद. 48 वरती खेळतोय प्रसाद घर. 4 अर्धशतक आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. बघायचंय 5वा अर्धशतक प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. मग त्याची धावसंख्या आपण कांचन पाहतो ना 85 धाबा ही खूप चांगली धावसंख्या आहे. कारण 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक षटक येणे बाकी आहे आणि 85 धाबा कुठल्यात. 100चा प्रवास सुरू केला. एक धाव खोलबट टप्प्याची गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. मी गावांचा उल्लेख केला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघायचं आता स्वतःचा जीव धोक्यात घातला फलंदाजानं आणि याच बरोबर 50 धाबा पूर्ण होतात. एकदा जोरदार टाळ्या होतात. 5वा अर्धशतक या स्पर्धेमध्ये मॅन फ्रॉम गव्हाण गावले जावले आणि प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या अर्धशतक मैदानावरती. 5वा अर्धशतक. अप्रतिम फटकेबाजी. आत्मविश्वास बघा चेहऱ्यावरती, कॉन्फिडन्स बघा. मॅन फ्रॉम जावळे फार चांगली कामगिरी आपण पाहतोय. फिटनेस बघा, कॉन्फिडन्स बघा, शॉट बघा आणि तंत्र बघा, मंत्र बघा, त्याची जबाबदारी बघा. मी मगाशी ते म्हटलं होतं चांबो, व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे दाखवलंय प्रसादनं. जबाबदारीची व्याख्या काय, संगनायकाची व्याख्या काय पूर्ण दाखवली मैदानावरती. टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. समर्थकांकडून लगेच आवाज दिला, येस आय वॉन्ट टू बॅटिंग फास्ट आणि ते दाखवते. 87 वरती 4 गडी बाद. चांगला फटका लग आपला. मात्र फसला फटका फलंदाज बाद आणि पहिला खूप मोठा अर्धशतक काढणारा फलंदाज बाद होतोय. 87 वरती 5वा धक्का. प्रसाद इज वॉकिंग बॅक. प्रसाद घर 50 धाबा कुठल्या त्याने काय मॅग्निफिसंट फलंदाजी दाखवली. हा बघा गावांचा चेंडू समोर होता. चेंडू मात्र खोदून काढला. ताकद कमी पडली कारण या चेंडूची लॅक ऑफ पॉवर. खूप चांगला सुंदर जल टिपलाय संतोष मधनेनं आणि बघा गावांना 2 हात वरती केलेत. सांगितलंय मी मोठा धक्का दिला.